थिंकिंग ऑफ यूथ, सोच युवाओं की। आरोग्य की बढ़ती समस्या को देख विरार पूर्व मनवेलपाड़ा परिसर में स्थानिक गणेश मित्र मंडल और रुद्र नारायण देव संस्था माध्यम से मनवेलपाड़ा जिला परिषद स्कूल में आरोग्य चिकित्सा मुफ्त कैंप का आयोजन किया गया, जिसमें स्थानीय पार्टी बहुजन विकास आघाड़ी के पूर्व स्थायी समिति सभापति प्रशांत राउत और पूर्व नगर सेवक हार्दिक राउत विरार परिसर के प्रसिद्ध डॉक्टर कार्यक्रम में नजर आए। कार्यक्रम रखने का हेतु सामान्य जनता अधिक से अधिक फ्री सेवाएं महाराष्ट्र शासन की तरफ से उपचार मिले। खास बात है कि स्लम परिसर और प्रभावित क्षेत्र में इस प्रकार की शिविर का आयोजन किया जाएगा। इस कार्यक्रम में पूर्व नगर सेविका मीनल पाटिल, पूर्व नगर सेवक हार्दिक राउत ने क्या कुछ कहा, सुनिए। हे लाभ भेटलेला आहे। सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व व्ह्यूअर्सना नवरात्र आणि येणाऱ्या दसऱ्याच्या शुभेच्छा देतो। बहुजन विकास आघाडी लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर, प्रथम महापौर राजीवजी पाटील व संपूर्ण बहुजन विकास आघाडीची टीम यांच्या वतीने येणाऱ्या दसरा आणि नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। श्री गणेश मित्र मंडळ सालाबादप्रमाणे नवरात्र उत्सव करत असताना सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून एक मेडिकल कॅम्प त्यांनी मनवेलपाडा जिल्हा परिषद शाळेमध्ये घेतलेला आहे। जीवदानी मेडिकल ट्रस्ट आणि विरार मेडिकल असोसिएशन सर्व डॉक्टर्स इथे आज उपस्थित आहेत। विविध विशेषज्ञ म्हणजे त्याच्यामध्ये सोनावणे डॉक्टर जे हृदयरोग तज्ज्ञ आहेत, जोशी डॉक्टर मॅडम ज्या बालरोग तज्ज्ञ आहेत आणि तसेच सर्व विविध ह्याचे तज्ज्ञ डॉक्टर इथे उपस्थित आहेत। 12 ऑक्टोबरपर्यंत विविध ठिकाणी विविध असे दसऱ्यापर्यंत जीवदानी मेडिकल ट्रस्ट आणि विरार मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून जे होणारे कॅम्प आहेत त्याचाच हा एक भाग आहे। पण चांगली एक सामाजिक बांधिलकी आणि लोकांना एक सेवाभावी जो त्यांचा सेवाभाव आहे तो त्यांच्या ह्या मंडळाच्या चांगल्या कार्यक्रमातून दिसून येते। तर आज उपस्थित आमचे स्थायी समिती सभापती माननीय श्री प्रशांतजी राऊत, माजी नगरसेविका आमच्या सहयोगी सदस्य मीनल पाटील मॅडम आणि सर्व मंडळाचे पदाधिकारी तसेच या विभागातील आपले युवा विकास आघाडी आणि जनरल बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत। कशा प्रकारे नियोजन आहे आणि किती लोकांना आतापर्यंत लाभ भेटलेला आहे शिबिरचा? ह्या शिबिराची सुरुवात आज सकाळी 10 वाजता झालेली आहे। दुपारी 2 वाजेपर्यंत माझ्या अंदाजे 150 ते 200 नागरिक ह्या शिबिराचा लाभ घेतील। आतापर्यंत 50च्या वर नागरिकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे। ह्या शिबिराच्या माध्यमातून नुसती आरोग्य सेवा नाही तर त्याला लागणारे औषधंसुद्धा दिली जाणार आहेत। मी सर्वांना फक्त एकच विनंती करते की आता जे हे व्हायरल फीवर चालू आहे किंवा पावसामुळे सगळेजण आजारी पडत आहेत, त्यासाठी आपण पूर्ण बॉडी चेकअप फ्रीमध्ये आपण नवरात्री आणि आज रविवारचं दिवस बघून ठेवलेला आहे। येणारा निवडणूकसुद्धा आहे, त्या लक्षात घेऊन तुम्ही लोकांसाठी गेले अनेक दिवसापासून काम करत आहे आणि तुम्ही स्वतः एक माजी नगरसेविका होता। कशा प्रकारचा इकडे त्रास आहे लोकांना, ही आरोग्य शिबिर ठेवली तर कशा प्रकारे चांगल्यापणे लोकांना प्रतिसाद भेटेल? मेन म्हणजे या आरोग्य शिबिरामध्ये ना फुल बॉडी चेकअप तर आहेच, परंतु ब्लड चेकअप पण आहे। आज आपण ब्लड चेकअप करायला गेलं तर एका टायमाला कमीत कमी 700 ते 800 रुपये खर्च होतो। ते फ्रीमध्ये आपण ब्लड चेकअप करतो आणि जर समजा कोणाला त्याच्याकडे खरोखर काही त्रास असेल तर त्याच्यासाठी औषधोपचार पण आपण फ्रीमध्ये त्याची व्यवस्था केली। तर ही कॅम्प जे इकडेच आयोजित करण्यात अनेक ठिकाणी अजून आयोजित करण्यात येईल। आम्ही असं ठरवलेलं आहे की जर समजा हा कॅम्प आपला सक्सेस झाला आणि जर अजून लोकं काही आली तर आपण दर रविवारी असं ठरवायचा प्रयत्न करतो। नागरिकांना तुम्ही नवरात्री दिवशी काय आवाहन करणार? नागरिकांना आम्ही नवरात्रीच्या दिवशी हेच आवाहन करतो की पहिले आपल्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या, स्वतःचं स्वास्थ्य करा आणि त्याच्यानंतर आपण कुठलाही कार्यक्रम या शिबिराचं जे नियोजन आहे ते सरकारचं इनिशिएटिव्ह आहे की लोकांमध्ये हेल्थ विषयक अवेअरनेस क्रिएट करायचं आणि सरकारला एक हे पाहिजे की सर्वे करायचे सर्व कुठल्या म्हणजे हेल्थचे प्रॉब्लेम्स आहेत ते बेसिकली कुठले आहेत आणि त्यांना त्याचा डेटा पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला मेडिकल कॉलेजेस आहेत विरार म्हणजे आम्ही विरार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आहे त्यांना आम्हाला 30 कॅम्प करायला सांगितलेले आहेत। ते 1 महिनाभरापेक्षा कमी वेळ दिलेला आहे, त्या अंतर्गत हे कॅम्प करवतो आहे आम्ही। त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे असे पॉकेट्स आयडेंटिफाय केले जिथे लोकांना
फार गरज आहे आणि हेल्थची समस्या फार गंभीर आहे आणि त्यांना कॅम्पमध्ये त्यांना आमच्याकडनं त्यांची चेकअप केलं जातं, त्यांचे ब्लड टेस्ट केल्या जातात, फ्री ऑफ चार्ज केले जातात. त्यामुळे त्या इनिशियल स्टेजला काही गोष्टी असतील किंवा ज्या नोटीस झालेल्या नसतील अशा गोष्टी म्हणजे आरोग्य रिलेटेड असतील त्या त्यामध्ये नोटीस केल्या जातील आणि त्यांना चांगलं आमच्याकडनं फॉलोअप पण दिलं जाणार आहे. आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत की पुढे आम्ही फक्त कॅम्पपुरती मर्यादित राहणार नाही. पुढे आमच्याकडनं त्यांना चांगली सुविधा पण म्हणजे चांगली आरोग्य हे सर्व्हिसेस दिले जातात. आतापर्यंत किती कुठ ठिकाणी तुम्ही कॅम्प आयोजित करण्यात आला आणि हे कॅम्प महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आला असं तुम्ही सांगितलं, तर ह्याच्या पुढचा लोकांना काय फायदा होईल? हे कॅम्प जरी महाराष्ट्र शासनाने करायला सांगितलं त्यांचा आम्हाला सपोर्ट आहे. पॅथॉलॉजी पार्ट आहे ना तो सरकारने बेअर करायचा आहे सगळं, कारण सगळे टेस्ट फ्री होत आहेत, त्याचा आमच्यावर बर्डन नाही आहे. आम्हाला फक्त नियोजन करायचं आहे आणि लोकांना अवेअरनेस करून द्यायचे आणि डॉक्टर्स अवेलेबल करून द्यायचे आणि आपल्या एरियामधले चांगले डॉक्टर्स आहेत त्यांना पण त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे इन्व्हॉल्व करून घ्यायचे. त्या दृष्टीने आमचे सगळे प्रयत्न आहेत आणि यासाठी आमचा हा 7वा कॅम्प आहे आणि अजूनही आमचे आता टोटल 30 कॅम्प होणार आहेत ह्या 8-10 दिवसामध्ये आणि प्रत्येक आम्ही विरारमधल्या प्रत्येक एरियामध्ये जाऊन हे कॅम्प करत आहोत. लोकांना काय आवाहन करणार? शेवटचा प्रश्न. लोकांना आव्हान हेच करतोय की ही जे आपल्याला म्हणजे तुम्हाला माहिती आहे आरोग्य म्हणजे किती मेडिकल एक्सपेन्सेस किती वाढलेले आहेत, तर हे जर सरकारच्याकडून एक इनिशिएटिव्ह होत आहे तर त्यांनी याचा उपयोग घ्यावा, त्याचा एक बेनिफिट घ्यावा आणि जास्तीत जास्त त्यांच्या हेल्थ म्हणजे ॲटलिस्ट त्यांचं हेल्थची स्टेटस काय सध्या आणि पुढे काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे ह्या गोष्टी या कॅम्पमधनं आमच्या तर्फे त्यांना सांगितलं.